टिटवी पळसखेडा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत 2 वर्षांपासून जल जीवन मिशन योजनेचे काम अर्धवट अवस्थेत धूळ खात पडून आहे। हे काम फक्त कागदावरती पैसा काढण्यासाठीच झालं आहे। तसेच या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। या जल जीवन योजनेचे ठेकेदार आणि इंजिनियर यांची मिलीभगत करून या योजनेतील पूर्णपणे 3 तेरा वाजवले आहे। जल जीवन योजनेची जी विहीर आहे, या विहिरीचं पाणी गावातील स्वयंघोषित पुढारी हे त्यांच्या शेतमालासाठी सर्रासपणे वापर करत असल्यामुळे ही पाणी टंचाई भासत असल्याचं सांगण्यात आले। मात्र ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, इंजिनियर, ठेकेदार यांच्या दुर्लक्षामुळे आणि बेजबाबदारपणामुळे पळसखेडा येथील आदिवासी समाज पाण्यासाठी लांब लांब भटकंती करत आहे। अनेक वेळेस पळसखेडा येथील आदिवासी समाज बांधवांनी ग्रामसेवक, सरपंच यांना वारंवार सांगूनही दखल घेतली नसल्यामुळे पळसखेडा येथील महिला, पुरुष, छोटे लहान मुलं यांनी ग्रामपंचायतवरती हंडा मोर्चा काढला। पळसखेडा हे गाव 100% आदिवासी गाव आहे। हे गाव अजिंठा डोंगर दऱ्यामध्ये वसलेलं गाव आहे। या परिसरात अनेक हिंसक वन्य प्राणी आढळून येत आहेत। पिण्याच्या पाण्यासाठी येथील आदिवासी समाजाचे अपंग व्यक्ती, लहान चिमुकली मुलं, महिला भगिनी आणि पुरुष बांधव सतत डोंगर दऱ्यांमध्ये रात्री बेरात्री अंधारामध्ये स्वतःचा जीव धोक्यात टाकून मैलोन मैली पाण्यासाठी भटकंती करत आहेत। मात्र प्रशासन हे बेजबाबदारपणे वागत आहे। जलजीवन योजनेचा नेमका पैसा गेला कुठे याची चौकशी करून या दोषींवरती कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। तुमचं नाव सांगा? अहमद गुलाब तडवी। काय प्रकार आहे पाण्याचा नेमका? पाण्याचा प्रकार आमच्या गावात पाणीच नाही। 1 महिना झाला पाणीच नाही गावात। आज पूर्ण गाव आदिवासी आहे आणि आदिवासी गावात 100% गाव आदिवासी आहे का? 100% गाव आदिवासी गाव आहे। पाणी टंचाई भासवते का? हां, पाणी टंचाई भासवते? पाणी टंचाई मतलब पाणी आहेच नाही आमच्या गावात। एवढं पाण्याची टंचाई जादाच होऊन गेली ना, पाणी नाही। तुमचं नाव सांगा? शायराबाई। कुठे राहतात? पळसखेडा। काय प्रकार पाण्यासंदर्भामध्ये? पाण्याचा 1 महिना झाला पाणी नाही। या बाया आमच्या दारी हंडी घेऊन आल्या त्या बाया म्हणतात साला ग्रामपंचायती सदस्य आहे आम्ही। ग्रामपंचायत सदस्य आहे का? हां। तुम्ही आता हंडा मोर्चा काढलेला ग्रामपंचायतवरती? हां। तुमचं नाव सांगा? भागवत ज्ञानदेव जाधव। आता हंडा मोर्चा निघाला ग्रामपंचायतवरती, नेमकं का निघाला, कशामुळे निघाला, काय सांगाल? आता पळसखेडला 1 महिना झाला तरी पाणी नाही जाऊ राहिलं। जलजीवनचे जे काम आहे ते अपूर्ण राहिले। जलजीवनवाले ठेकेदार लक्ष देऊ राहिले नाही, इंजिनियर लोक लक्ष नाही देऊ राहिले। उन्हाळा दिवस आहे, उन्हाळा दिवसामध्ये पाणी जास्त लागते। आपण ग्रामपंचायत स्तरावरून काही मागणी केली होती इंजिनियरकडे? काय तर मंजुरी आहे ना, मंजुरी असल्यावर मागणी करायचं काही आपल्याला हेच नसते। किती दिवसापासून काम सुरू आहे जलजीवनचं? 1 वर्षावर होऊन गेलं, हे काम अजून पूर्ण झालं नाही त्याचं। त्यांना फोन करा, ते उत्तरं वेगवेगळे देतात की असं झालं तसं झालं। ठेकेदार, इंजिनियर यांचं काय म्हणणं आहे? ठेकेदाराला फोन लावला, इंजिनियरचं म्हणलं, इंजिनियरचं म्हणणं आहे की बा ते करतील, ठेकेदारकडे राहते। आता ठेकेदाराचं म्हणणं आहे की आमचं येणं जमत नाही, आम्हाला थोडी अडचण राहते। आता सध्या आदिवासी लोकांना पाणी नाही प्यायला, मग याचं काय? आता याच्यावर एकच निर्णय आहे की बा जलजीवनवाल्यानं काही ना काही रोखर करा, नाही तर मग त्याच्यावर कारवाई करा त्या वरिष्ठांनी का? हां, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही ना काही त्याच्यावर निर्णय घेणंच पडेल ना। प्रतिनिधी जब्बार तडवी, NTV न्यूज मराठी, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर।